विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 1 नोव्हेंबर आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपणाला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, अपकमिंग एक्झाममध्ये नक्की तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारत सरकार केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी 2 नवीन रत्नश्रेणी सुरू करण्याची योजना आखत आहे. CPSEसाठी खालीलपैकी कोणते सध्याचे सर्वोच्च वर्गीकरण आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, महारत्न. लक्षात घ्या, भारत सरकार CPSEंना अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि व्हिजन 2047 अंतर्गत राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत बनवण्यासाठी त्यांच्यासाठी 2 नवीन रत्नश्रेणी सुरू करण्याची योजना आखत आहे. आकार, कामगिरी आणि स्वायत्तेनुसार CPSEचे महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्न असे वर्गीकरण केले जाते. महारत्न कंपन्यांना सर्वाधिक स्वायत्ता आहे, ज्यामुळे त्यांना सरकारी मंजुरीशिवाय 5,000 कोटीपर्यंतच्या गुंतवणुकीचे निर्णय घेण्याची परवानगी आहे. यानंतर पुढील प्रश्न, 28 ऑक्टोबर 2025 रोजी विंडसर कॅसल येथे इंग्लंडच्या कोणत्या दिग्गज क्रिकेटपटूला औपचारिकपणे नाईटची पदवी देण्यात आली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, जेम्स अँडरसन याला. लक्षात घ्या, अँडरसनचे 21 वर्षांच्या कारकिर्दीत 188 कसोटी सामने होते, जे कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी सर्वाधिक होते आणि 704 कसोटी बळी होते, जे इंग्लंडचे खेळाडूने घेतलेले सर्वाधिक आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या शहरात 72 राष्ट्रांनी सायबर गुन्ह्यांविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या करारावर स्वाक्षरी केली? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हनोई. लक्षात घ्या, सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी सायबर आश्रित आणि सायबर सक्षम गुन्ह्यांना गुन्हेगारी ठरवण्यासाठी, ज्यात बाल शोषणाचा समावेश आहे, समर्पित हा पहिला जागतिक करार आहे. पुढील प्रश्न, भारतीय कोळसा मंत्रालय काय नावाचा रिअल टाईम ॲनालिटिक्स डॅशबोर्ड अनावरण करणार आहे? तर हा जो डॅशबोर्ड आहे त्याचं नाव आहे कोयला शक्ती. लक्षात घ्या, कोळसा मंत्रालय कोयला शक्ती स्मार्ट कोळसा विश्लेषण डॅशबोर्ड लॉन्च करणार आहे, जो संपूर्ण भारतातील कोळसा ऑपरेशनवर लक्ष ठेवण्यासाठी एक रिअल टाईम डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक स्ट्रोक दिन कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 29 ऑक्टोबर रोजी. लक्षात घ्या, जागतिक स्ट्रोक दिन 2025 हा 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, जो स्ट्रोकची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल जागरूकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर यूट्यूबच्या माध्यमातून केला जाईल. पुढील प्रश्न, 2025च्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये लष्करी ताकदीसाठी कोणता देश अव्वल स्थानावर आहे? तर याचं राईट आन्सर आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, म्हणजेच ऑप्शन सी. लक्षात घ्या, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025मध्ये अमेरिकेला जगातील सर्वात बलवान लष्करी शक्ती म्हणून स्थान देण्यात आले आहे, ज्याचे संरक्षण बजेट अतुलनीय आहे आणि प्रगत लष्करी प्रणाली त्यांकडे आहेत. पुढील प्रश्न, उत्तर प्रदेश सरकारने माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या सन्मानार्थ कोणता नवीन जिल्हा तयार केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कल्याण सिंहनगर. लक्षात घ्या, कल्याण सिंहनगर हे अलीगडमधील अत्रौली आणि गंगिरी आणि बुलंदर शहरमधील दिबाई तहसीलमधून वेगळे केले जाईल. या नवीन जिल्ह्याचे उद्दिष्ट प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे आणि अविकसित प्रदेशातील स्थानिक प्रशासनाच्या गरजा पूर्ण करणे आहेत. पुढील प्रश्न, पेटीएमने आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर वापरणाऱ्या नॉन रेसिडेंट इंडियनसाठी UPI पेमेंट सपोर्ट सुरू केला आहे. खालीलपैकी कोणता देश 12 देशांमध्ये समाविष्ट नाही जिथे ही सुविधा उपलब्ध होणार आहे? तर हा जो देश आहे तो आहे चीन. लक्षात घ्या, या नवीन वैशिष्ट्यामुळे NRIंना पैसे पाठवता येतात, व्यापाऱ्यांना पैसे देता येतात आणि UPIशी लिंक केलेल्या त्यांच्या NRE आणि NRO बँक खात्यांचा वापर करून ऑनलाईन खरेदी करता येते. ही सेवा अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, UAE, ऑस्ट्रेलिया आणि इतर 12 देशांमधील अनिवासी भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहे. पुढील प्रश्न, 2025च्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जगातील टॉप 2% शास्त्रज्ञांच्या यादीत किती भारतीय शास्त्रज्ञांचा समावेश आहे? तर ते आहे 6,239. लक्षात घ्या, स्टॅनफोर्डची जगातील टॉप 2% शास्त्रज्ञांची यादी समित सी स्कोर मेट्रिकच्या आधारे जागतिक स्तरावरील अव्वल शास्त्रज्ञांचे संकलन करते. दरवर्षी प्रकाशित होणारी ही यादी विविध वैज्ञानिक शाखांमधील सर्वात प्रभावशाली संशोधकांना अधोरेखित करते. एल्सेवियरच्या सहकार्याने संकलित केलेली ही यादी विविध क्षेत्रातील वैज्ञानिक प्रभाव आणि योगदानाचा विचार करते. यानंतर व्हिडिओतील शेवटचा प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रँड ऑर्डर ऑफ
मुंगवा आणि गोल्डन चोन माचोंग मुकुटाची प्रतिकृती कोणत्या देशाने दिली? योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया. लक्षात घ्या. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी असलेल्या बॅरन बेटावर पहिली संरचित नागरी समुद्र आधारित भेटी कोणत्या प्रवासी जहाजाने पूर्ण केली? समुद्ररत्न, सिंधू, सागरिका की अंदमान क्वीन? कमेंट करा. आणि कालचा जो तुम्हाला होमवर्क होता, इमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह 2025 कोठे आयोजित केले जाईल? तर याचा राईट आन्सर आहे नवी दिल्ली. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चालू घडामोडी किंवा इतर महत्त्वपूर्ण प्रश्नसंच हवा असेल तर तुम्ही फक्त 99 रुपयामध्ये खरेदी करू शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.